या ठिकाणी स्थानापन्न होऊन या कार्यक्रमात थोडं रेकॉर्ड करायचं आणि ज्यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आणि या यात्रेतील तिसरं पुष्प आम्ही या ठिकाणी थोड्याच वेळात संपन्न करत आहोत. किरुवडे गावची यात्रा आणि किरुवडे गावातील ऐतिहासिक नाटक हे समीकरण गेले 100 वर्षाहून अधिक काळ या ठिकाणी अखंडित असं सुरू आहे आणि तीच परंपरा वसा आणि वारसा सुद्धा या नाट्य मंडळानं या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं या नाट्य मंडळाचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन सुद्धा. कारण किरुवडे गावची ग्रामदेवता म्हटल्यानंतर ऐतिहासिक नाट्यकला सादरीकरण आणि मेजवानी मिळणार ही पंचकृषीची नाट्य रसिकांना एक आपुलता आणि वाद असते की किरुवडेच्या यात्रेमध्ये हा मुळात नाट्याचं सादरीकरण होणार आणि त्याची आपल्याला मेजवानी मिळणार. याबद्दल या नाट्य मंडळाचं आपण पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मी उत्तम आपण थांबे आपल्या सर्व नाट्य आणि सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करून या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. कृपया शांत राहा आणि शांततेचं सहकार्य द्या. सर्व मान्यवरांचा परिचय या ठिकाणी शक्य होत नाही तरी आपण सर्व पाहुण्यांचा स्वागत समारंभाचा परिचय करून देणार आहोत. कोणत्याही कार्यक्रमात सुरुवात करत असताना आपण आपल्या हिंदू देवदेवतांचं आवाहन पूजन म्हणून आपण करत असतो. त्यासाठी या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे आणि संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी या मान्यवरांना दीपप्रज्वलनासाठी आम्ही निमंत्रित करत आहोत. त्यामध्ये दीपप्रज्वलन माननीय दीपप्रज्वलनासाठी मी निमंत्रित करतोय बाळू नार्वेकर, भगवान गावडे, अशोक लक्ष्मण गावडे, परशुराम समार्थ, अशोक दलवी, दौलत दलवी, विजय पवार, सचिन दलवी, पांडुरंग गावडे, भाऊ शर्मा गावडे, दीपक गावात, डॉक्टर भगत गावडे, सत्तुबा नार्वेकर, मंगेश गावडे आणि एकनाथ तानाजी गावडे या मान्यवरांनी कृपया दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. मंगेश गावडे कृपया सर्वांनी आपण दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. आपण दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. बाळू नार्वेकर, भगवान गावडे, अशोक लक्ष्मण गावडे, परशुराम समार्थ, विजय पवार, युवराज गावडे, परशुराम गावडे या मान्यवरांना विनंती आहे. आपण दौलत दलवी आपण दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. दौलत दलवी आपण दीपप्रज्वलनाची फुलं यायचं आहे. आपण उजळणाऱ्या ज्योती या स्थानाच्या विकासाच्या प्रगतीच्या सांस्कृतिक वारसावर संस्कृत जपणारे आहेत. ब्रह्मस्वरूप यावत साध्य पूजा समाप्ती कृपया मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते फक्त आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण फक्त दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. यानंतर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण आपल्या विविध देवदेवता त्यांचा मनात पूजन आणि आवाहन करतो. आपला त्यांचा कृपाशीर्वाद या सकल कार्यक्रमावर बघून हा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा या उदात्त हेतूनं आपण या ठिकाणी आपल्या देवदेवतांचं पूजन आणि अर्चन करत असतो. सर्वप्रथम विघ्नहर्ता गजाननाच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी निमंत्रित करत आहोत. गावचे सरपंच कृष्णा नारायण गणपती पूजनासाठी मी गावचे प्रमुख कृष्णा नारायण
गावचे उपसरपंच दत्तात्रय रामू गावडे व ग्रामपंचायत सदस्य पंचकृषीचा ढाण्यावाद त्यांचा उल्लेख करतो पांडुरंग कपलू गावडे आणि अंकुश गोडीबा प्रधान यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. अखंड हिंदुस्थानचा राजा असं त्याचं नामोल्लेख होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन गावचे उपसरपंच दत्तात्रय रामू गावडे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री पांडुरंग कपलू गावडे यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. यानंतर मी विनंती करतोय ग्रामपंचायतीला सर्व सदस्य व पोलीस पाटील व महिला बचत गट आरशी यांच्या शुभ हस्ते माता सरस्वतीचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. या कुंडेंदु दुःखहार धवला, या शुभ्र वस्त्रावता, या विनावर दंत मंडित करा, या श्वेत पद्मासना, रामापासू भगवती सरस्वती, रामापासू सरस्वती भगवती विद्येचं आराध्य दैवत श्री सरस्वती मातेचं पूजन या कर्तबगार महिलांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व महिलांनी ग्रामपंचायत सदस्य तथा पोलीस पाटील महिला व अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गटांच्या आरशी यांच्या शुभ हस्ते आता सरस्वतीचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्याने आम्हाला भारतीय राज्यघटना दिली, ज्याने समानतेचा पाया रचला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजनाचा मान संयोजकांच्या वतीनं महादेव भीमाना कांबळे व संभाजी शिवाजी कांबळे यांना देण्यात येत आहे. त्याचबरोबर गावचे माजी पोलीस पाटील संतू भिकू कांबळे यांनाही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पूजन करण्याचा मान देण्यात येत आहे. संयोजकांच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर यांच्या फोटो पूजनाचा मान गावचे माजी पोलीस पाटील संतू भिकू कांबळे आणि महादेव भीमाना कांबळे यांना देण्यात येत आहे. आपण कुठल्याही कार्यक्रमासाठी आपल्या घरात आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. पूर्वीच्या काळी म्हणून की आलेल्या पाहुण्याला पाणी आणि म्हणी अशी पद्धत होती, पण आता थोडंसं मॉडर्नायझेशनच्या जमान्यात या पद्धती थोड्याशा कमी पडत चाललेल्या आहेत आणि आम्ही या सर्व पाहुण्यांचा परिचय करून देऊ, त्यांचा छोटेखानी असा सत्कार या ठिकाणी संपन्न करतो आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून कोल्हापूरून खास आलेले आमचे गावचे वकील म्हटलं तर चालेल ते माननीय जयेंद्र पाटील साहेब यांचा सत्कार गावचे सरपंच कृष्णा नाईक यांनी
हा होता है इथलं नव्हे इथलं थांब 2 मिनिटं थांब. हा ते गावामध्ये किंवा प्रत्येक घरामध्ये एक फॅमिली डॉक्टर असतात. हे होतं तो फॅमिली डॉक्टर सर्व आजार निदान याच्यावर करत असतो. त्याच पद्धतीचा जेलुवडे गावचे ॲडवायझर जे फॅमिली डॉक्टर जेलुवडे गावचे ॲडवायझर म्हणून ज्याची ख्याती आहे आणि ते असे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपले सहकारी जिवलग मित्र आले होते. जयंत विष्णू पाटील साहेब कोल्हापूर यांचा फौजदारी विभागात अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणी हात घालू शकणार नाही. तर एक साधं आणि सरळ व्यक्तिमत्व जे गरीब श्रीमंत असा कधीच भेदभाव करत नाही. आपला पक्षकार किंवा दुसऱ्याचा असं न करता उदरनिर्वाह या ठिकाणी वकिलीकडे बघून समाजाप्रती ज्यांचं प्रेम आहे असे आमचे या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि जयंत पाटील साहेब आपला त्या ठिकाणी छोटेखानी सत्कार झालेला आहे. आपण मोठ्या प्रमाणात मान्य करावा अशी आपला विनंती करतो. यानंतर गावचे भूषण ज्यांना म्हणावं लागेल गावचं भूषण एक असतं अशा प्रकारचं दुसरं एक भूषण जरा वरती करू आपण ती लहान पण कीर्ती महान पण चंदगडचं न्यायाला लागली अल्प कालावधीमध्ये ज्यांनी दणाणून दिलं असे आमचे एक गावचं भूषण ॲडव्होकेट नामदेवराव गावडे यांचा सत्कार गावचे उपसरपंच दत्तूराव गावडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एवढंच आहे. माझे फोटो घ्यायला पाहिजे आहेस ना ते कुठे आहेस ना आहे का? सत्कारचं स्वरूप शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गावच्या भूषणाला सन्मानित केलं जातंय. कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. यानंतर कृपया नाट्य मंडळाचे अध्यक्ष सुरेश सीताराम गावडे यांनी उपस्थित व्हायचं आहे. यानंतर या मान्यवरामध्ये गावचा प्रथम नागरिक कृष्णा नाईक यांचा सत्कार या नाट्य मंडळाचे अध्यक्ष सुरेश सीताराम गावडे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी थोडासा परिचय बदलून या ठिकाणी गावचे सरपंच यांचा सत्कार या नाटकाचे निर्माता मोहन कृष्णा गावडे यांनी करावा अशी त्यांना मोहन कृष्णा गावडे यांनी. त्यानंतर या गावचे उपसरपंच दत्तात्रय रामू गावडे यांचा सत्कार त्याल श्रीफळ देऊन गावचे प्रथम नागरिक कृष्णा नाईक यांना सन्मानित केलं जात आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण. त्यानंतर गावचे उपसरपंच दत्तात्रय रामू गावडे यांचा सत्कार या नाटकाचे दिग्दर्शक जलाल गावडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक विशेष सूचना या नाटकासाठी ज्यांनी विशेष साथ दिलेला आहे गावडे निंबोजी गावडे परशुराम कुंडू गावडे सूर्यकांत पांदेवेकर राजाराम कुंडी गावडे गावडू खिराप्पा वैद्यनाथ दत्तू गावडे नारायण दत्तू गावडे गणपती उडे बाबाजी गावडे संतोष मोहन गावडे अविनाश कुंडू प्रधान अजय विठ्ठल गावडे रामचंद्र कुंडू गावडे अण्णाप्पा मारुती गावडे नंदकुमार गजबा गावडे आणि स्टेटच्या माझ्या बाजूला येऊन थांबायचे. त्यानंतर ग्रामपंचायतीचे दुसरे सदस्य ज्यांची अरे माझ्या मोबाईल आणला असे पांढरं दत्तू गावडे यांचा सत्कार अन्नवरती आहे रे, माझ्या मोबाईल आहे. महादेव गावडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याच्यावर आणला. उधर मोबाईल ठेव. आणलाच आहे, तसं आणलाच आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य पांडुरंग गावडे यांचा सत्कार नंदकुमार मारुती आणि नंदकुमार महादेव गावडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ऍपलचा लोगो लागतात. यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ आरती गावडे यांचा सत्कार सौ वैद्यनाथ गावडे यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. तर आपण समोर यायचं आहे.
यांचा सत्कार वैशाली वैशाल गावडे यांच्या निवासस्थानी होत आहे. यानंतर विनंती करतो गावच्या दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा सुरेश गावडे यांचा सत्कार निशा नितेश गावडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर वैशाली वैजनाथ गावडे यांचा सत्कार महिला बचत गटाच्या आरसी माऊली राजाराम गावडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आता बंद कर. विनम्र अभिवादन करून या नाट्य प्रयोगाचा उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय जयेंद्र पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात हा कार्यक्रम संपन्न करूया. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. तो तुमच्या या जलुगडे गावच्या सुपुत्रांनी खोटा ठरवलाय. त्यांच्यातील जी कला आहे ती तिथं सादर करणार आहेत आणि खरोखरच मला सुद्धा आनंद वाटतोय की आपल्यातल्या कलाकारांनी आपल्याच माणसासमोर सादर केलेलं हे एक उत्कृष्ट नाटक आणि त्यासाठी निवडलेला विषय सुद्धा जो आपल्या काळजातला विषय ज्यांचं हृदयात आपल्या स्थान आहे अशा शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर च्या विषयावर हे केलेलं नाटक आहे. त्यामुळं मी त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी आपला असाच जी गावची परंपरा आहे ती अशीच कायम ठेवावी. यात कुठेही खंड पडू देता कामा नये आणि तुम्ही त्यांच्या कलेला उत्कृष्टपणे दाद द्यावी असं मी तुम्हाला आव्हान करतो आणि नाटकाचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एक छोटस निवेदन नाट्य मंडळाच्या वतीनं आपण नाट्य रसिक प्रेक्षक मानवतात आताच नाटक सादर होणारे आपल्या समोर ते सर्व कलाकार हे नवं नाही आपलेच भाऊ आहेत बहीण आहेत मुलं आहेत असं समजून त्यांचा जो कलागुण आहे तो आपला कलागुण एक उत्कृष्ट प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. पण रसिक प्रेक्षक मायबाप आपली कौतुकाची थाप जोपर्यंत त्यांच्या पाठीवर पडत नाही तोपर्यंत कलाकाराला खरं चैतन्य निर्माण होत नाही. तरी आपण नाट्य रसिक प्रेक्षक मायबापांनो कृपया आपण सर्वांनी या सर्व नवकलाकारांना प्रोत्साहित करून त्यांचं कौतुकही करायचं. त्याचबरोबर विनोदाची गोष्ट म्हणजे सर्वांनी कौतुक करत असताना ज्या कलाकार आहेत त्यांच्या सर्व आया बाप किंवा मुलं असाच उदात्त भाव ठेवणार सर्वांनी कार्य जे काम करत आहेत त्यांचं कौतुक करायचं आहे. त्याचबरोबर ज्या नाटकाचे कलाकार आहेत त्यांच्या बायकांनी सुद्धा त्यांच्या पतीचं कौतुक करायचं आहे. नसेल तर रुसवा नको असो. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि कार्यक्रम संपला नाही. एक मिनिट, कार्यक्रम संपला उद्घाटनाचा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उत्तम गावडे यांचा सत्कार करायचा राहून गेलाय आणि तो मी करणार. कोणत्याही कार्यक्रमाचे जे वजन आहे ते सूत्रसंचालनावर असतंय आणि मला वाटतं आमचे वर्गमित्र उत्तम गावडे हे पंचक्रोशीत गाजलेले सूत्रसंचालक आहेत. कार्यक्रम कसा काय होतोय ही नंतरची गोष्ट असते पण सुरुवात जो कार्यक्रमाला सुरुवात करतो सूत्रसंचालक तो जर व्यवस्थित असेल तर कार्यक्रम पूर्ण होतोय. मला वाटतं माझे वर्गमित्र आपल्या पंचक्रोशीत जवळजवळ 5 वर्ष 10 वर्ष झाली असतील सूत्रसंचालन करतायत आणि खूप चांगलं करतायत. आमच्या सगळ्या गावच्या वतीनं जेलोडे गावच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर्वांचे. आणि या ठिकाणी हा उद्घाटनाचा कार्यक्रम मी संपन्न जाहीर करतोय आणि रसिक प्रेक्षकांच्या मायबाप छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के
तुझा निष्ठा जग विखेर विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पाहुणे इथं बस येस येस महाराजांच्या मनामध्ये काय चाललंय काही समजत नाही. असे घाबरून जाऊ नका. महाराज आहेत त्यांच्या केसालाही महाराज सही सलामत करू आणि पुन्हा राजाला यावे ही त्या भवानी माते समोर प्रार्थना. तुझ्या भक्तांना विजयाचे वरदान तुझ्या भक्तांना अभयाचे जीवदान तुझे माया भक्त जनावर सदैव राय
तुझीच माया भक्त जनावर सर्व पायांना हो तुझीच छाया तुझ्या भक्तांना तुझ्याचे वरदान तू दे तुझ्या भक्तांना अभयाचे जीवदान तू दे तुझ्या आई तेव्हा ना भीती घडावर यायला हवे होते. आम्ही आपल्याला बोलवलं असतं कसं नवं महाराज आमच्या डोळ्यासमोर चालतोय तर फक्त महाराज भवानी मातेनं पाऊल दिला ना भवानी मातेनं पाऊल दिला असता तरी पुढच्या परिस्थितीला आपल्याला नेताजी बहिणी नायकांचा काही विक्रांत येत आहे का निरोप घेऊनच आलो या खानाकडची काही बातमी. खान हिऱ्या मार्क्याचा शौकीन आहे. खान खुश व्हावा म्हणून त्याला आम्ही शामियानीची सजावट हिऱ्या माणक्याने केली. आणखीन काही खान विजापूर येताना खानाला अपशकुन झाला. आमच्या सुद्धा कानी खबर आली. विजापूर पासून अवघ्या 2 कोसावर तळ पडला तेव्हा खानाचा फक्त लष्कर हत्ती मेला. खानाच्या गुरुलाही म्हणे मुंडक्याशिवाय खानाचं घर दिसलं. राजा एक वाईट बातमी कानी आली. राजा जे वाईट बातम्याची आम्हाला आता सवय झाली आहे. बोलावा. राजा खान येताना वाटेवरी तुळजापूर पंढरपूरची देवळं उद्ध्वस्त केली. पाषाणाची मोडतोड केली. देवी देवतांची विटंबना केली. काय सांगतात पाहिजे त्या खानाची प्राणा गेली तरी कशी? हिंदूची देवळं म्हणजे थोकाट समजलं तरी काय? देव देवतांची विटंबना करणे त्या खानाची शंभरी फडलीच म्हणजे. आणखी काही राजा खान मोठा कपटी आहे. त्याने इडा उचललाय. तुम्हाला जीवे मागायची शपथ घेतली. त्या ढीच अफजल खानाने त्या ढीच अफजल खानाचे अवकाश दाखवावे लागणार. महाराज खानाने तुम्हाला जीवे मारण्याची तयारी केली आणि तुम्ही हसताल. कामगिरीवर तुम्ही जाऊ नये. ही कामगिरी आम्ही पार पाडतो. नाही माझ्या मातृमाल्यानो ही कामगिरी आम्हीच पार पाडतो. पण महाराज आपल्या जीवाला आमच्या जीवाला धोका आहे आम्हीच जाणतो. आणि जर त्या खानाने डाव साधला आणि आम्ही तुम्हाला महाराज तुम्हाला काही होणार नाही. जोपर्यंत त्या नेत्यांच्या अंगात रक्ताचा सेवाचा थेंब असेपर्यंत जलदान करून टाकणार. अरे माझ्या मातृमाल्यानो तुमच्यासारखे शूर लढवय असताना तो खान काय आम्हाला मारणार? त्याची काय हिंमत? राजू खानापासून सुटायची आपण कोणती युक्ती वापरणार? एक युक्ती आहे. वेळ येताच कळेल आपल्याला. त्या खानाचं काय पुढील नाव आहे आपल्याला समजायला पाहिजे. अफजल खान म्हणजे पहाडासारखा धिप्पाड. त्याच्या अंगामध्ये 100 हत्तींचं बळ. आई भवानी तूच आम्हाला मार्ग दाखव. सांगितल्याप्रमाणे फौज तयार ठेवा.
जर का घातपात झाला तर मुसलमान सैन्यावर तुटून पडायचं. त्याची काळजी आपण करायची. त्या खानाच्या सैन्याची चारी मुलं चेक करून टाकेल. किंवा आपलं काम मार्गावर राहायचं. जर का दगापट्टा दिसला तर संसदेनं संसद बनवायचे. जीवाच्या विरोधात भरलेल्या केसाला धक्का तुम्हाला जीवा आपण आपली कामगिरी तोच बदवा यात शंकाच नाही. आम्हाला एकच ध्येय मानवाची सुटका. मराठ्याचं रक्त आहे. मराठी आपल्या जीवाची मराठी मावळे म्हणजे राजाच्या एकनिष्ठ या राईच्या जंगलात सुरुंगाप्रमाणे फिरून ठेवले. त्या खानाच्या सैन्याची चारी मुलं चेक करून टाकली. माझ्या मनात संशयाची बात होते. त्या खानाचा कपडे तो कोणता महाराष्ट्र खानाच्या मनात कुठला कपाटा असेल सांगता येत नाही. महाराष्ट्र खानापासून आपली सुटका कशी काय होईल? काय होईल याची चिंता करू नका. हे राज्य आम्हाला वाढवायचं आहे याची चिंता करा. चला जाता जाता सर्व काही सांगतो. भाईजी तू खानाच्या हालचालीवरती लक्ष दे. येतो जशी आज्ञा राहतो. हर हर महादेव, हर हर महादेव. माझ्या मर्द मराठ्यांनो सत्ता महाराज व्हा. आम्हाला लवकरच क्रांतीची मशाल पेटवायची आहे. उसळे तलवारीची पात ज्ञानात उसळे तलवारीची पात रेणात मराठे वीर दौडले सात रेणात मराठे वीर दौडले सात ज्ञानात उसळे तलवारीची पात ज्ञानात उसळे
भारतीय मुसल्या शांत बसता रे आवाज आप सोचेंगे कि शिवा के पास कुछ नहीं होगा, लेकिन यहाँ का नजारा तो कुछ और ही है। सोन्याचा हुक्का खूप प्रदेशाच्या खजिन्यात नाही आहे ती दौलत. लगता है ये शिवाजी जरूर पागल है। मेरा समझ में कुछ नहीं आ रहा है. ये हरामजादे के पास इतनी बड़ी दौलत नहीं है. ये शिवाजी के घर में कोई चाल होगी। हम होते होते हरामजादा एक बार वो है स्मार्ट कर लेकिन क्या हमारे सामने छुआ लेकिन ये पहाड़ों का शहर है उससे जरूर होगा, लेकिन हमारे सामने चूहा जैसा ही है. फक्त एकच जाणतो, ओ मुलगा एकदा भेटायला हवा. एकदा का माझा मिली झाला सगळी दौलत तमाम खजिना हमारा ही होगा. नहीं तो इतनी जान नहीं लगाता। शिवाजी सारखा डरपट माणूस उभ्या जिंदगीत पाहिला नाही आम्ही. पहाड चुवा साला शबे देखे मेरे शिवाजी के बाद बहुत दौलत होगी, फिर जवानत रहेंगे। या पहाडी मुलकामध्ये या मोठ्या घनदाट जंगलात स्वतःचं रक्षण आणि ही दौलत यात साठवून ठेवली असतात. एक बार शिवा का खत्म होगी, ये सारी धन दौलत हमारी होगी। शिवाजी ने कहा जब धन दौलत छुपाके रखे, बस सब आज सब मराठों को हम हमारे कब्जे पर लेंगे. इन मराठों को हम अपना बनाएंगे. सलाम अब्बाजान। आओ फादर आओ. ये काय श्याम अब्बाजान, मला त्या शिवाजीचं लक्षण काही ठीक दिसत नाही। ऐसा क्यों सोचते हो तुम? सैयद, आपने समझाओ अब्बाजान। बेटा अब्बाजान, हमारा इतनी बड़ी फौज के सामने वो कुछ नहीं कर सकता। हमारी लाखों की फौज, उसके चार पास, वो हमारा क्या बिगाड़ सकता है? आप होशियारी से काम लेना। तू फिकर मत कर. त्याला तडफडून मारा. त्याचा बापाला आणि भावाला तसा याद करताना मारलं. त्याला आपण त्यात मध्ये पडू. हे साहेब, एक बार वो हमारे हाथ में आने दो, तड़पा के मारूंगा। ऐसी मौत दूंगा जिंदगी में किसी ने ऐसी मौत नहीं देखी। ऐसी मौत
आम्हाला जगणं मुश्किल करून ठेवले. पळून पळून रासारखा कॅमेरा तू कॅमेरा मध्ये पळून पळून हैराण करून सोडला. उसके पीछे दौड़ते दौड़ते हम थक गए हैं. अगर तुम फिक्र मत करो, मैं हूं ना सर. तू बाहेर जाऊन थांब आणि काही भाग हाती आली तर येऊन हेच सांग. पब्लिक समारे ऐसे तैसे विचार आते हैं मेरे मन में. ये मेरे परवरदिगार. क्या हुआ उदय? क्या हुआ उदय? ऐसाच एक विचार आला मनामध्ये. आप तो घबराए लग गए. हम घबराएंगे क्या? वो पहाड़ी दूर है तो शिवा आ गया. आइए राजे. महाराज की जय. महाराज की जय. तो खानाच्या शेजारी कोण उभा? महाराज सय्यद बंडा उभा. मला त्याला दाराबाहेर उभा राहायला सांगा. महाराज म्हणतात सय्यद बंडा साहेबांना ते घाबरले, त्यांना बाहेर जायला सांगा. अच्छा. हम तो हुजूर के पास ही रहेंगे. खान साहेब, महाराजांचं म्हणणं आहे सय्यद बंडा साहेबांना बाहेर जायला सांगा. ते जर बाहेर नाही गेले तर महाराज मागच्या मागे गडावर फिरणार. जाण्याच्या दारापाशी जाऊन उभा राहा. हो बनायला एक आहोत. जीवा आइए आइए राजे. आइए आइए. खान साहेब, कसा काय वाटला आमचा शामियाना? अतिउत्तम. आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहतोय शामियाना राजे. खान, तुझा हा शामियाना पहिला आणि शेवटचा सुद्धा. आज का तो कल दिन सी बाजी पहाड़ों में रहने वाला डरपोक चूहा. पर इसकी नजर डरपोक हैदराबाद वाटत नाही. त्याच्या डोळ्यात अंगावर दिसतो हे अंगार. आमचा हा अंदाज कुठं चुकला तर नाही ना? बच में दो. शिवा हमारे पंजे में आ ही गया है. देखता हूँ कहाँ भागता हो. हाच तो अफजल खान काय? थोरल्या महाराजांच्या हातापायात बेड्या चढून भर राज रस्त्यातून झेंडे काढले होतीस काय? संभाजी राजांचा विश्वासघात करून ठाम मारणाऱ्या उलट्या ताजाच्या सैताना, गो ब्राह्मणांचा छळ करणाऱ्या, पंढरपूर तुळजापूरचे देवळं फोडून नष्ट करणाऱ्या नराधमा, तुझ्या पापाचे 100 घडे भरलेच. आइए राजे आइए. आम्ही तुमचे पाहुणे. आइए.
आमचे प्राण वाचले नाही काय एक बनण्याच्या हातून आम्ही आमचे प्राण गमावले असते. चला इशारा द्या, शिके बाबा, आवाज होऊ द्या. चला माझ्या वीरानो अशी वाघ पाटीलाला धुतकच सुटली सा. थांब जरा. थोडा विसावा येऊ. तसं मला माहित नव्हतं. गडावर गेल्यावर पुष्कळ काम आहे आपल्याला. गडावर
होतं अगं आहेस का तसा मी हा वर्ग मराठा या तलवारीने असे कितीतरी बळी घेतलेच मी अगं तुला म्हणायचं तरी काय मी कोणाकडे केलं नाही अरे काय झालं एवढ्या चालू माझ्या बायकोला अगं असू नको तर काय करू अजून माझ्या कपाळाला वाशिंगच बांधली नाही माझे जाऊ का तुला जाऊ का सावकार एवढी घाई नाही पाहिली तुला तुला समजेल का अशी मी दिसतेस अशी मी दिसतेस काय तुझ्या रूपाची शोभा अरे नकुळा माझ्या असा पाणी जरा बोलायला थोडा हळूहळू बोलून घेऊ की तुझी मुसमुसली जॉनी ओरी आली रंगाला तुझी मुसमुसली जॉनी ओरी आली रंगाला लावशील का तुझी मुसमुसली जॉनी ओरी आली रंगाला तुझी मुसमुसली जॉनी ओरी आली रंगाला लावशील का अशी जवळ ये पोरी सर पिटल ग वांग थोडं पिटल लावता ग तुझ्या वाकड्या भांगाला थोडं पिटल लावता ग तुझ्या वाकड्या भांगाला
कसं लावशील का तुझं माझ्या अंगाला पोरीला कसं लावशील का तुझं माझ्या अंगाला तुझी नाजूक कंबर कसं हालत या झोपर कधी लावशील का पोरी तू माझाच नंबर कधी लावशील का पोरी तू माझाच नंबर काही लावणार नाही धक्का तुझ्या पोरीच्या टिंगाला काही लावणार नाही धक्का तुझ्या पोरीच्या टिंगाला पोरीला कसं लावशील का तुझं माझ्या अंगाला कसं लावशील का तुझं माझ्या अंगाला तुझी मुसमुसली जॉनी पोरी आली या रंगाला तुझी मुसमुसली जॉनी पोरी आली या रंगाला कसं लावशील का तुझं माझ्या अंगाला पोरीला कसं लावशील का तुझं माझ्या अंगाला पोरीला कसं लावशील का तुझं माझ्या अंगाला पोरीला कसं लावशील का तुझं माझ्या अंगाला सांगू का तुला मी काय हाय माझ्या अगं ते ठावाय मला पण तुला सांगा असं म्हटलं की काही कसा डगडग करते अगं तुम्हाला हवं तर मान मित्रा दिलाचा मान मित्री भागूबाई मान बकुळा अगं तुला कसं सांगू माझ्या मराठी भावना अगं तू माझी जन्माची जोडीदार व्हावी म्हणून मी खंडोबाळ्याकडे चांगलं घातलं मी जीवाची राणी म्हणून ठेवली वर्षाला एक दोन अशी लुगड्या देईल माझ्या कसं काय नाही चांगली नोकरी आहे अगं तुला की नाही घोडाप्रमाणे जातो अगं माझं तुझा लई 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 प्रेम आलं तुला कसं कळत नाही तू मला थोडी जावं का तू गालावरची खळी कशी बा फुटून दिसते बघ
कसं सांगू तुला मुका दे मुका दे मुका दे मुका दे मुका दे कसं देतय आवाज तुझ्या बोलवर अंगाचा पळावळा होतंय मला कसं सांगू तुला एक झोका दे धोका दे एक मुका दे मुका दे मुका दे एक झोका दे धोका दे एक मुका दे मुका दे मुका दे तुला घडवलं देवान माझ्या पदरात पडल्या स्थान किती प्रेमान गालावरची घडी तुझ्या लावी येण मला कसं सांगू तुला एक मुका दे मुका दे एक झोका दे धोका दे मुका दे मुका दे किती भाऊ तो मिळून तमाशाला
पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान बाप केले रंगपावर केला हा दृष्टीचा यांनी भावाची वाट प्रतिशाही कमाकरा काढली प्रतिशाही कमाकरा काढली प्रतिशाही कमाकरा काढली वा भैरजी वा पोळा अगदी झक्काच म्हटलं. म्हणून त्या राजांची मान झुकते ती भवानी माते समोरच. भैरजी तुझा हा पोवाडा साऱ्या गावाला गाऊन जातो. कळू दे आपल्या महाराजांचा प्रताप. गावून जनतेला जवळ करायचं त्यांना बनवून घ्यायचं की आम्हाला ह्या राज्याचा विस्तार करायचा राज्य हे गमनामुक्त करायचं. आणि या राज्यामध्ये आम्हाला खरे वीर भेटतील. धन्यवाद. तुम्ही काय बी काळजी करणार नाही ते समजा माझ्यावर इथे स्टँड लावतो आता जागा त्या अफजल खानाला त्या मार्गातून बाजूला काढलेलं होतं. आमची नीट हराम करून सोडली होती. अफजल खानाला पाहून माझी तर पाटावर धारण बसली होती. तो केवढा मोठा धिप्पड आणि आमचे राजे छोटेसे दिसत होते. पण केलं की त्याला निसताना भोग. मूर्ती लहान पण भिंती तो. म्हणून तर महाराज अफजल खानाच्या तावडीतून सही सलामत गेले. पण महाराज अजून आलेले कसे? राजे आले. जीवा तुम्ही होतात म्हणून आमचे प्राण वाचले, नाहीतर सय्यद बंड्याच्या हातून आम्ही आमचे प्राण गमावले असते. जोपर्यंत आम्ही वीर जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या प्राणाला धोका येऊ शकणार नाही. तुमच्यासाठी वीर लढावे सरदार असताना आणि आई भवानीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आम्हाला आमच्या प्राणाची भीती नाही. गडावर प्रजा जमायला काही खास कारण? राजा गड अगदी आनंदात फुलून गेला. त्यांचा देव जरी सदावर गडावर पोहोचला म्हणून ते आपल्या देवाला डोळे भरून पाण्यासाठी व्याकुळ झाले. नेताजी, रयत तर आमचं सर्व सुख धन आणि दौलत आहे. या रयतेच्या आधारावरच हे राज्य वाढवायचं आहे. ही प्रजा सुखी तर हा राजा सुखी. बैजी बाहेर जाऊन निरोप दे की राजा त्यांच्या भेटीला येतोय म्हणून सांग. तसे आज्ञा राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. भवानी जय. शिवाजी जय 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 जय. भवानी जय 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 शिवाजी. आता बस झाल्यापासून अरे खान म्हणे चौकाला मुकलाय. अफजल खानाचा वध त्याची ती किंकाळी ऐकून स्वतःच्या बापाचा माणूस स्वतःच्या डोळ्याने पाहणारा त्याचा मुलगा फाजल खान म्हणे इच्छेने पेटून उठलाय. त्याच्या बापाचा शव पाहून गणागणावरून धूम धुंबून पळ टाकणारा तो फाजल खान इच्छेने म्हणून पेटून उठलाय. इतर अक्षराचीच गोष्ट आहे. जीवा, तुमच्यासारखे नेक सरदार आमच्या पाठीशी असताना असे किती खान आले तरी त्यांच्याशी दोन हात करायला आमची भवानी तलवार सदैव तयार आहे. उत्तरेकडे होते, दक्षिणेकडे होते, चारी बाजूने जरी खान आले तरी या माझा सह्याद्री ताट मानेने उभा राहील. या माझ्याकडे कपाराची जंगली सापडे मोठमोठ्याले वृक्ष त्या खानाला आमंत्रण देत आहे. जर का तू या भूमीत आला तर या भूमीत काढला जातो. लक्षात ठेव. शाबास नेताजी, शाबास. तुझे हे उद्गार ऐकून आम्ही धन्य झालो. सह्याद्रीच्या कडे कपारीच्या घनदाट जंगलामध्ये रायेश्वराच्या मंदिरात आम्ही शपथ घेतली की हे राज्य श्रींचं व्हावं, आमची जनता छळापासून मुक्त व्हावी. हीच प्रतिज्ञा केली होती आम्ही शिवशंकराच्या पिंडी समोर. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आणि ही प्रतिज्ञा पूर्ण
पूर्ण करण्यासाठी आम्ही मावळे सदा सज्ज आहोत. महाराज फक्त आपण आज्ञा करा. महाराज आपल्या सावलीत राहून हा जीवामाळे पत्ता चालवण्याची महाराज हा जीवामाळे सदैव आपल्या पाठीशी राहून या महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे. शाबास शाबास रे माझ्या वीर मराठ्यानो. तुमच्यासारखे वीर लढवले सरदार या महाराष्ट्राला लाभले तर असा कितीचा वेळ लागणार. राजा बाहेर आपली प्रजा वाट पाहते. बहिरजी आम्ही अवश्य भेट देऊ, पण काय राजा? आम्ही आनंद सण साजरा करू तर पुढच्या विजयानंतर. महाराज आम्हाला तरी कळू द्या पुढचा मार्ग काय. राजा तुम्ही फक्त आम्हाला आज्ञा करा की आज्ञा मी आनंदाने पार पाडू. पुढचा विचार करण्या एवढा तर थोडा विचार तरी कळू द्या आम्हाला. पुढचा मार्ग भवानी मातेसमोर आम्ही पन्हाळगड मागणार आहोत. राजा तुम्ही काय पण काळजी करायची नाही. भवानी मातेने एकदा कौल दिला म्हणजे झालं. पणाला आपला चला अगोदर प्रजेची भेट घेऊ आणि सरळ आई भवानीच्या दर्शनाला जाऊ.